हॅलो एव्हरीवन. आज आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचं सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. हे तुमच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल पहिलं नोटबुकमध्ये लिहून घ्या. याचा हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे आणि या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. काय सांगितलेलं आहे तयार करायला आपल्याला? प्रिपेअर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ डॉक्टर सुरेश. डॉक्टर सुरेश यांचा आपल्याला काय बनवायचं आहे? रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. ओके, स्टार्ट करूया एक्झाम्पल सॉल्व करायला. त्यासाठी पहिल्यांदा एक फुल पेज रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आखून घ्या. वरती हेडलाईन द्यायचं, इन दी बुक्स ऑफ डॉक्टर सुरेश रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर दी इयर एंडेड 31st March 2017. एक्सपेंडिचर रुपीज, रिसीट रुपीज. एक फुल पेज रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आखून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर स्टेप बाय स्टेपने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा काय करतो? फर्स्ट स्टेप आपण ॲडजस्टमेंटच्या काय करून घेतो? टिक मार्क करून घेतो. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट पहा काय सांगितलेली आहे. अमाऊंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स अँड डिस्पेन्सिंग वेअर ₹1,100 अँड ₹800 रिस्पेक्टिव्हली. आउटस्टँडिंग दिलेलं आहे. काय काय आउटस्टँडिंग आहे? विजिट्स अँड डिस्पेन्सिंग. आउटस्टँडिंग काय करतो आपण? ॲड. म्हणून विजिट्स अँड डिस्पेन्सिंगला काय करून घ्यायची? टिक मार्क करून घ्यायची. विजिट्सला एक टिक मार्क आणि रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंगला एक टिक मार्क. ओके, देन नेक्स्ट काय आहे? सॅलरी पेएबल टू असिस्टंट अमाउंटेड टू ₹600. सॅलरी पेएबल सांगितलेली आहे. पेएबल म्हणजेच काय सांगितलेलं? आउटस्टँडिंग. पेएबल मीन्स काय? आउटस्टँडिंग. ओके, सॅलरी पेएबल टू असिस्टंट. असिस्टंटला सॅलरी ऑफ असिस्टंटला काय होणार आहे? याची टिक मार्क होणार आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे? स्टॉक ऑफ ड्रग्ज 31st March 2017 वॉज ₹800. स्टॉक ऑफ ड्रग्ज किती दिलेला आहे? 800. स्टॉक काय करतो आपण? लेस करतो. कशामधून लेस करतो आपण? परचेस ऑफ ड्रग्ज मधून लेस. परचेस ऑफ ड्रग्जला काय होईल? टिक मार्क होईल. देन नेक्स्ट काय आहे? फर्निचर अँड इक्विपमेंट आर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. फर्निचर आणि इक्विपमेंटवर किती पर्सेंट डेप्रिसिएशन दिलेलं आहे? 10%. म्हणून फर्निचरला एक टिक मार्क आणि इक्विपमेंटला एक टिक मार्क. पुढे काय सांगितलेलं आहे? प्रिपेअर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ डॉक्टर सुरेश. फक्त कोणता अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे? रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. म्हणून रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक फुल पेज आखून घ्यायचं. वरती हेडलाईन द्यायची, इन दी बुक्स ऑफ डॉक्टर सुरेश. नेक्स्ट लाईनला लिहायचं, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर दी इयर एंडेड 31st March 2017. एक्सपेंडिचर रुपीज, रिसीट रुपीज. इथे डेबिट आणि या साईडला क्रेडिट लिहून घ्या. डेबिट आणि या साईडला क्रेडिट. ओके, फर्स्ट स्टेप काय केली आपण? ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क केल्या. आता काय करायचं आहे आपल्याला? रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग. रिसीट साईडचे सर्व आयटम्स, या रिसीट साईडचे सर्व आयटम्स कुठे दाखवतो आपण? रिसीट साईडला. किंवा कुठे दाखवतो? लायबिलिटी साईडला. पेमेंट साईडचे सर्व आयटम, या पेमेंट साईडचे जे सर्व आयटम्स आहेत ते कुठे दाखवतो आपण? एक्सपेंडिचर साईडला. किंवा कुठे दाखवतो? असेट साईडला. आता लायबिलिटी आणि असेट हा पार्ट कशाचा आहे? बॅलन्स शीटचा. त्यामुळे लायबिलिटीचा आणि असेटचा विचार सोडून फक्त कशाचा विचार करायचा आहे आपल्याला? रिसीट अँड एक्सपेंडिचरचा विचार करायचा आहे. म्हणून यामध्ये जेवढे आयटम्स रिसीट्स अँड एक्सपेंडिचरला येतील तेवढ्याच आयटमचा काय करायचा? विचार करायचा. ओके, काय करूयात आता? पोस्टिंग कसं होईल ते पहिलं काय करूयात? पाहूयात. काय सांगितलेलं? या रिसीट साईडचं पोस्टिंग कुठे होणार आहे? लायबिलिटीला आणि कोणत्या साईडला? रिसीट साईडला. ओके,
हे काय दिलंय पहिलं, टू कॅश इंट्रोड्यूस. कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच काय, लायबिलिटी. काय आहे हे, कॅपिटल. मग कुठे जाणार आहे हे, लायबिलिटी साईडला जाणार आहे. विजिट्स, विजिट्स कुठे येईल, रिसीट साईडला. रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग कुठे येईल, रिसीट साईडला. सन्ड्री रिसीट्स कुठे जाणार, रिसीट साईडला. फर्निचर, फर्निचर काय आहे, असेट. कुठे जाणार हे, असेट साईडला. इक्विपमेंट काय आहे, असेट. कुठे जाणार हे, असेट साईडला. परचेस ऑफ ड्रग्स कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. सॅलरी ऑफ असिस्टंट कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. रेंट कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. स्टेशनरी कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. जर्नल्स कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. ड्रॉइंग्स काय करतो आपण नेहमी, कॅपिटलमधून लेस. मग हे काय करायचं आहे आपल्याला, कॅपिटलमधून लेस करायचं आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश बॅलन्स कुठे जाणार, हा असेट साईडला. कुठे जाणार आहे, हा असेट साईडला. पहिल्यांदा काय करायचं, या रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग करून घ्यायचं. ओके, कुठे जाणार आहे पोस्टिंग हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे एक्झाम्पलमध्ये तुम्ही पेन्सिलनं लिहून घ्यायचं, कोणत्या साईडला कोणता आयटम्स आपल्याला दाखवायचा आहे. ओके, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूयात आपण. ओके, पहिलं काय दाखवायचं आहे आपल्याला, काय सांगितलेलं आहे, टू कॅश इंट्रोड्यूस. कॅश इंट्रोड्यूस काय सांगितलेलं, कॅपिटल. कॅपिटल कुठे दाखवतो आपण, लायबिलिटी साईडला. पण बॅलन्स शीट तयार करणार आहोत का, नाही. म्हणून याचं पोस्टिंग होणार का, नाही. ओके, नेक्स्ट काय आहे, विजिट्स. विजिट्स कुठे जाणार, रिसीट साईडला. काय लिहायचं, बाय विजिट्स. आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला व्हॅल्यू लिहायची, एक लाईन जागा सोडायची. देन नेक्स्ट काय आहे, टू रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग. कुठे जाणार, रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग, रिसीट साईडला. काय लिहायचं, बाय रिसीट फ्रॉम डिस्पेन्सिंग 12,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणून किती लाईन जागा सोडायची, एक लाईन जागा सोडायची. नेक्स्ट काय आहे, टू सन्ड्री रिसीट्स. सन्ड्री रिसीट्स कुठे जाणार, रिसीट साईडला. काय लिहायचं, बाय सन्ड्री रिसीट्स. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलमला व्हॅल्यू लिहायची किती, 600, 600. देन रिसीट साईडचं सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला कोणत्या साईडचं पोस्टिंग करायचं आहे, पेमेंट साईडचं. आता पेमेंट साईड बघा, पहिला आयटम काय दिलाय, बाय फर्निचर. फर्निचर कुठे जाणार आहे, असेट साईडला. मग याचा विचार करायचा का, नाही. बॅलन्स शीटचा विचार करायचा नाही. कोणता अकाउंट फक्त तयार करतोय आपण, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून याचं पोस्टिंग होणार का, नाही. त्यानंतर काय आहे, इक्विपमेंट. इक्विपमेंट काय आहे, असेट आहे. असेटचं पोस्टिंग करतोय का आपण, नाही. फक्त रिसीट आणि एक्सपेंडिचरचं पोस्टिंग करतोय. त्यानंतर काय दिलंय, परचेस ऑफ ड्रग्स. कुठे जाणार, परचेस ऑफ ड्रग्स. ओके, पहिली स्टेप काय केली तुम्ही, असं लिहून घेतलं नोटबुकमध्ये. त्यानंतर आता एक्सपेंडिचरचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. परचेस ऑफ ड्रग्स कुठे जाणार होतं, एक्सपेंडिचर साईडला. इथं लिहून घ्यायचं, टू परचेस ऑफ ड्रग्स. ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला व्हॅल्यू लिहून ठेवायची, एक लाईन जागा सोडायची. त्यानंतर काय आहे, सॅलरी ऑफ असिस्टंट. कुठे जाणार, सॅलरी ऑफ असिस्टंट, एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरी ऑफ असिस्टंट. ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन जागा सोडायची, इनर कॉलमला व्हॅल्यू लिहून एक लाईन जागा सोडायची. देन नेक्स्ट काय आहे, बाय रेंट. रेंट कुठे जाणार आहे, एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला लिहायचं, टू रेंट. रेंट किती, 1,800. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलमला व्हॅल्यू लिहायची, 1,800. देन नेक्स्ट काय आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे जाणार आहे, एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला लिहून घ्यायचं, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलमला व्हॅल्यू लिहायची, 1,200. देन नेक्स्ट काय आहे, स्टेशनरी. स्टेशनरी कुठे जाणार आहे, एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला लिहून घ्यायचं, टू स्टेशनरी, 200, 200. ॲडजस्टमेंट नाही, टिकमार्क नाही म्हणून आउटरला लिहायचं.
इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे जाणार आहे? इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर साईडला लिहून घ्यायचं. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती? 200. देन काय आहे? जर्नल्स कुठे जाणार आहे? एक्सपेंडिचर साईडला लिहून घ्यायचं. टू जर्नल्स किती? 300. पहिली स्टेप काय केली तुम्ही? सर्व रिसीट साईडचं पोस्टिंग रिसीट साईडला, त्यानंतर एक्सपेंडिचर साईडचं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला. देन काय आहे बघा? ड्रॉइंग्स काय करतोय आपण? कॅपिटल मधून लेस. बॅलन्स शीट तयार करतोय का? नाही. मग याचं पोस्टिंग होणार का? नाही. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कशाचा बॅलन्स आहे हा? कॅशचा बॅलन्स आहे. कुठे जातो तो? असेट साईडला. त्यामुळे याचं पोस्टिंग होईल का? नाही. याचं पोस्टिंग होणार नाही. आता सर्व आयटमचं पोस्टिंग करून झाल्यानंतर काय पाहिजेत आपल्याला? ऍडजस्टमेंट बघा. आता फर्स्ट काय सांगितले? अमाउंट आउटस्टँडिंग फॉर विजिट्स अँड डिस्पेन्सिंग वेअर ₹1100 अँड ₹800 रिस्पेक्टिव्हली म्हणजेच काय? तर अनुक्रमे. म्हणजे विजिट्सची व्हॅल्यू किती असेल? 1100 आणि डिस्पेन्सिंगची व्हॅल्यू किती असेल? 800. आपल्याला आउटस्टँडिंग एक गोष्ट लक्षात ठेवायची, आउटस्टँडिंग नेहमी काय करतो आपण? ऍड. करंट इयरचं आउटस्टँडिंग नेहमी ऍड केलं जातं. कशामध्ये ऍड करणार मग तुम्ही? विजिट्स अँड डिस्पेन्सिंग मध्ये. काय म्हणायचं? ऍड आउटस्टँडिंग 1100 20,000 आणि प्लस किती करायचं त्यामध्ये? 1100. किती झाली व्हॅल्यू? 21,100. 21,100. 20,000मध्ये 1,100 ऍड केल्यानंतर किती व्हॅल्यू येते? 21,100. डिस्पेन्सिंग किती आउटस्टँडिंग सांगितलेलं आपल्याला? 800. रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग लिहिलेलं आपण किती? 12,000. त्यामध्ये ऍड काय म्हणायचं? ऍड आउटस्टँडिंग किती? 800. मग आउटरला व्हॅल्यू किती आली? 12,800. 12,800. समजलं? ओके. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे पहा. सॅलरी पेएबल टू असिस्टंट अमाउंटेड टू ₹600. पेएबलचा अर्थच मुळात काय असतो? आउटस्टँडिंग काय करायचं होतं? करंट इयरचं ऍड. आउटस्टँडिंग काय करायचं आहे आपल्याला? ऍड. मग सॅलरी टू असिस्टंट मध्ये काय म्हणायचं? सॅलरी टू असिस्टंट मध्ये ऍड आउटस्टँडिंग 2,400. त्यामध्ये 600 ऍड केल्यानंतर व्हॅल्यू किती येणार आहे? 3,000. देन नेक्स्ट काय आहे ऍडजस्टमेंट बघा. स्टॉक ऑफ ड्रग्ज ऑन 31 मार्च 2017 वॉज ₹800. स्टॉक ऑफ ड्रग्ज किती सांगितलेला आहे? ₹800. स्टॉक काय करतो आपण? नेहमी लेस करतो. मग कशामधून लेस करायचा? ड्रग्ज मधून. म्हणजेच परचेस ऑफ ड्रग्ज मधून लेस काय म्हणायचं? स्टॉक किती? 800. 3,000 मधून ₹800 गेले. किती राहत आहेत? 2,200. 2,200. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे बघा. फर्निचर अँड इक्विपमेंट आर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%. फर्निचर आणि इक्विपमेंटवर डेप्रिसिएशन किती दिलेलं? 10% दिलेलं. म्हणजे आपल्याला आता काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे? डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं पाहिजे. एक्झाम्पलच्या खाली वर्किंग नोट लिहून घ्या. खाली म्हणा वर्किंग नोट नंबर फर्स्ट. ओके. कशाची वर्किंग नोट आहे ही? डेप्रिसिएशनची. कशाची वर्किंग नोट आहे? डेप्रिसिएशनची वर्किंग नोट आहे. आता 10% आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. कशावरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो आपण? बुक व्हॅल्यू वरती. आता फर्निचरची बुक व्हॅल्यू एक्झाम्पल मध्ये किती दिलेली आपल्याला? 4,000. मग इथं काय करायचं? पहिली वर्किंग नोट खाली म्हणायचं असेटचं नाव काय? फर्निचरचं किती होती बुक व्हॅल्यू? 4,000. 4,000चा किती % कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? 10%. 4,000 गुणिले 10 किती म्हणायचं? 100. 10% कसं काढणार तुम्ही? 4,000 गुणिले 10/100. मग किती आला? 10% ₹400. कसं 400 आले? पहिलं काय करायचं? जेवढे झिरो कॅन्सल होतील तेवढे झिरो कॅन्सल करायचे. तुमच्यासाठी कॅल्क्युलेटर अलाउड आहे. सर्वांनी कॅल्क्युलेटरवर हे कॅल्क्युलेशन करा. 4,000चा
10%, किती आला 400. त्यानंतर इक्विपमेंट किती होतं 5000, इक्विपमेंट किती होतं 5000. 5000 वर किती पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 10%. खाली लिहायचं इक्विपमेंट, इक्विपमेंटचा किती 5000, 5000 चा किती पर्सेंट कॅल्क्युलेट करणार आपण 10%. किती कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 10%. 10/100. पहिलं काय करायचं 0 ला 0 कॅन्सल, मग किती आलेला आहे 500. 5000चा 10% किती 500 रुपये. आपल्याला काय करायचं आहे डेप्रिसिएशन. पहिलं काय करतो आपण लेस करतो, पण लेस करायला बॅलन्स शीट तयार केले का आपण नाही, म्हणून एकच इफेक्ट. आता डेप्रिसिएशन काय असणार आहे आपल्यासाठी एक्सपेंडिचर असणार आहे. डेप्रिसिएशन नेहमी कुठे दाखवतो आपण क्रेडिट साईडला दाखवतो, सॉरी डेबिट साईडला दाखवतो. डेप्रिसिएशन नेहमी आपण कुठे दाखवतो डेबिट साईडला, म्हणून एक्सपेंडिचर साईडला काय लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन. पहिलं काय लिहायचं फर्निचर. फर्निचरचं डेप्रिसिएशन किती आलेलं आपलं 400 आणि इक्विपमेंटचं किती आलेलं 500. 400 अँड 500. म्हणून मग इथे लिहून घ्यायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 400, इक्विपमेंट 500, 500. ओके, समजलं सर्वांना. पहिली स्टेप काय केली तुम्ही सर्व रिसीट साईडचं पोस्टिंग कोणत्या साईडला केलं रिसीट साईडला. त्यानंतर एक्सपेंडिचर साईडचं पोस्टिंग कुठे केलं एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर काय केलं तुम्ही ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग काय केलं ऍड केलं, स्टॉक काय केला लेस केला, डेप्रिसिएशन कुठे दाखवलं एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट. ओके, देन नेक्स्ट स्टेप काय केली जाते रिसीट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असता तर इथंच तुम्ही काय केलं असता क्लोज केला असता. पण हा अकाउंट कोणता आहे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये हे जे रिसीट साईडला तुम्हाला आउटस्टँडिंग जेवढं दिलेलं आहे ते काय केलं जातं कॅन्सल केलं जातं. आता रिसीट साईडला आउटस्टँडिंग काय काय आहे विजिट्स आउटस्टँडिंग दिसते. त्यानंतर काय आहे रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग आउटस्टँडिंग आहे. हे दोन आयटम आपल्याला काय करायचे आहे कॅन्सल करायचे आहेत. यालाच काय म्हणतो आपण आउटस्टँडिंग इन्कमची प्रोव्हिजन काय करायची आहे आपल्याला कॅन्सल करायची आहे. आउटस्टँडिंग इन्कमची प्रोव्हिजन कॅन्सल कशी करणार आता तर एक्सपेंडिचर साईडला काय लिहायचं टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम. काय लिहायचं एक्सपेंडिचर साईडला टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम. हे कशाचं होतं आउटस्टँडिंग विजिट्सचं, म्हणून इथं काय लिहून घ्यायचं विजिट्स. किती आहे आउटस्टँडिंगची व्हॅल्यू 1100. मग इथं विजिट्स 1100. त्यानंतर काय आहे आउटस्टँडिंग हे आउटस्टँडिंग काय आहे डिस्पेन्सिंग. किती आउटस्टँडिंग आहे 800. म्हणून डेबिट साईडला इथं लिहायचं डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंगची व्हॅल्यू किती आलेली 800, 800. ओके, आउटस्टँडिंग इन्कमची प्रोव्हिजन कॅन्सल केल्याशिवाय रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा नाही. आउटस्टँडिंग इन्कमची प्रोव्हिजन आपण कुठे दाखवली एक्सपेंडिचर साईडला कॅन्सल करायची, म्हणजे रिसीट साईडचं जेवढं आउटस्टँडिंग आहे तेवढं काय करायचं आहे आपल्याला कॅन्सल करायचं आहे. आता काय करायचा रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. डेबिटची टोटल जास्त येते की क्रेडिटची टोटल जास्त येते ते चेकआउट करायचं. रिसीट साईडची टोटल जास्त येते किती क्लोज करायचं, म्हणजे काय करायचं वर एक लाईन आणि खाली डबल अंडरलाईन, वरती एक लाईन आणि खाली डबल अंडरलाईन. ओके, किती आले ही टोटल 34,500, 34,500. म्हणून दोन्ही साईडला जास्त टोटल आहे क्रेडिटची टोटल जास्त आहे म्हणून दोन्ही साईडला लिहून घ्यायची. फरक येतोय कोणत्या साईडला डेबिट साईडला. किती फरक येतोय 22,800. किती फरक येतोय 22,800. त्याला काय म्हणायचं टू सरप्लस आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं बॅलन्स. ओके, सर्वांना लक्षात आलं का हे एक्झाम्पल. पहिली स्टेप काय केली तुम्ही रिसीट साईडचं सर्व पोस्टिंग कुठे केलं रिसीट साईडला. एक्सपेंडिचर साईडचं सर्व पोस्टिंग कुठे केलं एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर काय केल्या ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग काय करायचं ॲड करायचं. पेएबल म्हणजेच काय आउटस्टँडिंग. स्टॉक काय केला जातो लेस केला जातो आणि डेप्रिसिएशन कुठे दाखवलं जातं एक्सपेंडिचर साईडला.
देन त्यानंतर काय केलं, आउटस्टँडिंग इन्कमची जी प्रोव्हिजन आहे ती काय करावी लागते, आपल्याला कॅन्सल करावी लागते. म्हणून रिसीट साईडला जेवढं आउटस्टँडिंग आहे ते काय करायचं, डेबिट साईडला दाखवायचं. काय म्हणायचं त्याच्यासाठी, टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम विजिट्स 1100, डिस्पेन्सिंग 800. आणि त्यानंतरच काय करायचा, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. आणि जो डिफरन्स येईल, डेबिट साईडला डिफरन्स आला तर सरप्लस, क्रेडिट साईडला डिफरन्स आला तर डेफिसिट. ओके, थँक्यू. पहिलं एक्झाम्पल लिहून घ्या आणि ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेपने हे एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि तसं सॉल्व करा. लिहिल्याशिवाय, एक्झाम्पल पूर्ण लिहिल्याशिवाय कुणीही व्हिडिओ पुढे पाहू नका, त्याशिवाय तुम्हाला हे एक्झाम्पल समजणार नाही. ओके, थँक्यू.